आज मी तुझा तमाशा बघणार आहे. पांढरेमध्ये आणि हर्षवर्धन भोसलेमध्ये असं काय बिनसलं की त्या दोघांचे संबंध बिघडलेत? सूर्यभान आपल्याला तेच तर शोधून काढायचं आहे. फोन लावत्यात धनाजीला, बोल त्याच्याशी. त्याला म्हणा ते 5 कोटी रुपये विसरून जा म्हणा, विसरून जा. त्या ध्रुवला पोलीस कोठडीत डांबून आले. रक्तबंबाळ होईस तोर तुडवलं त्याला आज. होईल होईल, अगदी असंच होईल. यशस्वी व्हा. आई हे घे प्रसाद घ्या. पण माझा आशीर्वाद वेगळा असणार आहे. कुठला? तुझं छान लग्न होऊ दे आणि सुखाचा संसार होऊ दे. आई तू की नाही अगदी टिपिकल आयांसारखी बोलते. घ्या आता आईनं आईसारखं बोलायचं नाही तर कोणासारखं बोलायचं. जाऊ दे, तुला ना समजवण्यात अर्थच नाही. येते. आई मुलगी ना कमाल यायची. पण काही चुकीचं बोलले का मी भाऊजी? चुकीचं नाही, पण चुकीच्या वेळी बोललीस. अगं थोडा वेळ थांब, योग्य वेळ आली ना की आपोआप सगळं ठीक होईल. तुझ्या मुलीची युक्ती तूच वापर. युक्ती? हो, ती तिच्या करिअरसाठी देवाला मस्का लावते, तू तिच्या लग्नासाठी देवाला मस्का लाव. ज्याचा मस्का जास्त त्याला देव पावेल. आणि हो, मी सुद्धा देवाला मस्का लावणार आहे. काय तो? तुमच्या दोघींचा मस्का तुम्हाला पाहू दे म्हणून. काय भाऊजी तुम्ही? तासावरी बोल धनाजीराव. हॅलो. हॅलो धनाजी काका, मी आसावरी बोलते. बोल बेटा, कशी आहेस? बरी आहे काका. काय आज बरेच दिवसांनी आठवण झाली आपल्या काकाची. नाही तसं काही नाही काका. बाकी घरचे कसे सगळे आहेत? सगळे छान आहेत. आणि तुझा बाबा रघुनाथ, तो कसा आहे? बाबा बरे आहेत ना. आता आले होते, माझ्या दिराचं लग्न होतं ना तेव्हा आले होते ना बाबा. ते आम्हाला पत्रिका मिळाली होती, पण काय माझं नाही जमलं बा. हो. हॅलो हॅलो आसावरी. हां काका. बोला. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही प्रॉब्लेम तसा काहीच नाही आहे काका. तू म्हणजे ह्यांना हर्षवर्धनानं नक्षलवाद्यांनी जेव्हा किडनॅप केलं होतं ना तेव्हा तुमची खूप मदत झाली होती. देवासारखे धावून आला होता तुम्ही. काय झालं पोरी? काय ते सरळ स्पष्ट सांग. काका आत्ता ते तुम्ही मॉलसाठी जे पैसे दिले होते ना तर ते संपलेत. त्यामुळे मॉलचं काम थांबलंय. लोक पैशासाठी तगादा लावतात. तर तुम्ही
तुम्ही कृपा करून पुढले 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 पैसे पाठवले तर हे बघ पोरी, हे कसं झालंय माहिती आहे आणि तुझा नवरा कसा आहे ते पण माहिती आहे. आता काय त्याच्याच्यानं हे झालं नाही म्हणून तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवतोय. हा? काय काय तो आजूबाजूला आहे? नाही नाही तसं काहीच नाही. मी मी स्वतःहून फोन केलाय काका. काका मी 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 तुम्हाला विनंती करते की तुम्ही प्लीज. हे बघ असावरी, तेव्हा तूच विनंती केली होतीस मला, म्हणून तुझ्या म्हणण्याखातर आम्ही त्याला 5 कोटी दिले होते. हो आता त्याने 5 कोटीचं काम करून दाखवावं आणि मगच बाकीचे पैसे घ्यावे. काका. हे बघ पोरी, व्यवहार आणि नातेसंबंध यांना एकत्र करू नये. काय दोन्ही वेगवेगळे राहिलेले बरे. त्यावेळेला मी तुझी मदत केली होती, कारण काय तू आमच्या जिवलग मित्राची मुलगी आहेस म्हणून. पण आज मी तुझी मदत नाही करू शकणार, कारण हा व्यवहाराचा प्रश्न आहे. चल ठेवतो. काय एका मीटिंगला जायचं आहे मला. हा, उशीर होता. आणि हे बघ, हे काम सोडून दुसरी कसलीही मदत लागली तर फोन कर मला. थँक्यू काका. काय म्हणाले? शक्य नाही म्हणाले. हॅलो. काय आहे खैरमुळे? आपण काहीच करत नाहीये. नाही नाही, अहो असं कसं म्हणता मॅडम, माझे प्रयत्न सुरू आहेत. पण त्या प्रयत्नांना यश कधी मिळणार आहे? का आयुष्यभर फक्त प्रयत्नच करायचे तुम्हाला? हे बघा मॅडम, नाही म्हणजे तो हर्षवर्धन भोसले हा चालू माणूस आहे. अहो तो सहजासहजी कुणाला काही कळू देणार नाही. नाही म्हणजे पोलीस स्टेशनपासून इन्कम टॅक्स ऑफिसपर्यंत मी माझ्या सगळ्या ओळखी वापरल्या, पण अजून तरी हाताला काहीच लागलेलं नाही. तुमच्याच्याने ना काहीही होणार नाही खैरमुळे. यू अंडरस्टँड? काहीही नाही. हर्षवर्धनला मात देण्यासाठी गोल्डन चान्स आपल्याकडे चालून आला होता, पण तुम्ही तुमचं रडगाणं चालूच आहे. अशाने ना आपली स्वप्न ना फक्त स्वप्नच बनून राहतील. खैरमुळे, जर आपण लवकरात लवकर काही केलं नाही ना तर पुढच्या वेळेपासून तो पांढरे आपल्याला काळीची किंमत देणार नाही. कळलं तुम्हाला? हो मॅडम, तुमचं म्हणणं खरं आहे आणि मलाही त्याचं टेन्शन आलंय. पांढऱ्याने दिलेली मुदत आज संपते. काय करावं तेच कळत नाही. चुप. तुमच्याच्याने काही होणार नाही. आता जे काय ना ते मलाच करावं लागेल. ठेवा तुम्ही फोन. उठ. ये
उठ चल सुंभ जळला पण पीळ जात नाहीये ना. ही सुरुवात आहे, अजून बरंच काही व्हायचंय. बोराडे, प्रॉसिक्युटर्सना सांगा सेक्स स्कॅन्डल मधल्या गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. हो मॅडम. आधी माझ्या तावडीतून सुटून दाखव आणि मग ह्या असल्या धमक्या दे. चल उठ उठ ए उठ चल. साहेब एक भन्नाट खबर हाती लागली आहे. आधी खबर सांग, मग ठरवू ती भन्नाट आहे का नाही ते. तो हर्षवर्धन भोसले कर्जबाजारी झालाय साहेब. ही तुझी भन्नाट खबर आहे? होय साहेब. सूर्या, मूर्खासारखा बोलू नकोस. हर्षवर्धन भोसले हा भोसले कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे. अफाट पैसा आहे त्याच्याकडे. अरे वेळ पडली तर तो 10 जणांना कर्ज देईल. आणि तू म्हणतोस हर्षवर्धन भोसले कर्जबाजारी झाला? 100% खरी खबर आहे ही. विश्वास ठेवा माझ्यावर. हुंडीवर पैसे देणारे काही मित्र माझे आहेत, त्यांच्याकडून कळले मला हर्षवर्धन भोसलेला काही करोड रुपये व्याजाने हवेत. हर्षवर्धन भोसलेला व्याजाने पैसे हवेत? हो साहेब. त्याच्या ऑफिसमधला उदापुरे तो विचारपूस करत होता. खबर पक्की आहे सूर्यभान? साहेब खोटं कशाला बोलेन. जर मी खोटं बोललो तर माझी जीभ हसडा. खबर पक्की आहे. आता तुम्ही फक्त एकच करा, ह्या गोष्टीचा पत्ता लावा की हे पैसे त्या हर्षवर्धनला का आणि कशासाठी हवेत ते. पुढे काय करायचं ते मी बघेन. तू सुद्धा तुझा पुढचा तपास चालू ठेव. तो राजाराम पांढरे सारखा फोन करतोय मला आणि प्रियांका मॅडमला सुद्धा. यावेळी मात्र त्याला काहीतरी ठोस माहिती द्यायलाच हवी आहे. हवेमध्ये नुसतं बाण सोडून चालणार नाही आपल्याला सूर्यभान. साहेब तुम्ही काही काळजी करू नका. आता नेम चुकणार नाही. नाही त्या हर्षवर्धन भोसलेला चारीखाने चित केला तर नाव नाही सांगणार सूर्यभान. सर, आम्ही ध्रुवला रेड हँड पकडलंय. सध्या तो लॉकअपमध्ये आहे. त्याचीच ही फाईल आहे सर. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स नेहा. थँक्यू सर. नेहा, तू आज दाखवून दिलंस की एकदा मनात आणलं तर माणूस काहीही करू शकतो. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच सर. सर, माझं तुमच्याकडे एक काम होतं. हां, बोल ना. कुठल्याही वशिल्यामुळे किंवा इतर कुठल्याही मार्गाने ध्रुव सुटता कामा नये सर. म्हणजे किमान कोर्टाकडून त्याला शिक्षा होईपर्यंत तरी. नक्कीच मी प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच. नेहा, आज तुझ्याकडे बघून ना मला माझे पूर्वीचे दिवस आठवते. नुकताच PSI म्हणून जॉईन झालो होतो तेव्हाचे दिवस. हा जोश, हीच तडफ होती माझ्यात. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती तुझ्यासारखी, जी मला तुझ्यात दिसते. नेहा, असंच मन लावून काम करत राहिलीस ना तर लवकरच तू या खुर्चीवर येऊन बसशील आणि
मला मात्र तुझ्यासाठी ही खुर्ची सोडावी लागणार. नो सर. जोक्स अपार्ट, पण खरंच सांगतो तुला, तुझ्यासारख्या तडफदार पोलीस ऑफिसरसाठी आनंदाने सोडेन मी ही खुर्ची. आणि त्या दिवसाची मी वाट बघेन. बेस्ट ऑफ लक. असंच काम करत राहा. आय विल ट्राय माय बेस्ट सर. गुड. सर मी निघू? हो हो. मी ही फाईल वाचतो आणि हो, पुढचा सगळा प्रोग्रेस मला कळवत राहा. येस सर. हां. तू त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न का नाही केला? दादा, मी त्यांना सांगितलं की मॉलचं काम बंद पडण्याच्या मार्गावरती. तर ते मला म्हणाले तुझ्या दादाला निरोप दे. मी फक्त 2 नाही तर 2 अधिक 5 असे 7 कोटी रुपये दिले. 10% म्हणतात. 10? त्याच्या बापाने तरी लावतो का एवढा इंटरेस्ट कधी? वेळ वाईट आली ना की सगळेच साथ सोडून जातात. 5 कोटी रुपये हवेत ना मला. कटोरा घेऊन लोकांकडे भीक मागायला चाललोय. दुसऱ्या कुणाकडून काही व्यवस्था नाही का? कोण देणार आहे 5 कोटी? मूर्खा सगळं काहीतरी बोलू नकोस. सर प्लीज चिडू नका, पण आजच्या आज आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. मरेस्तोवर पिणार, मरेस्तोवर. अरे दुसरा काही पर्यायच नाही माझ्याकडे. या ना काका, बसा. आसावरी, काका तुम्ही असू दे असू दे असू दे. सुखी राहा सुखी राहा. असे अचानकच नाही, आदित्यनं सांगितलं मला हर्षवर्धनची तब्येत बरी नाही म्हणून जरा भेटायला आलो. बस. तुम्ही येणारा कळवलं असतं तर मी घ्यायला तरी आलो असतो ना. असे अचानक आम्ही असे अचानकच येऊन धडकत असतो. काय आपली जुनी सवय आहे. हे अचानक मॉलचं काम सुरू केलं आणि आता अचानक त्याचं उद्घाटन पण करणार. मॉलचं उद्घाटन? हा. हे घे. हे काय? आमच्या शार्दूलचा फोटो आहे. पुढल्या महिन्यात त्याची पुण्यतिथी आहे. त्याच्या पुढल्या पुण्यतिथीपर्यंत मॉलचं काम कंप्लीट करायचं ठरवलं आम्ही. हा फोटो जवळ ठेवा, म्हणजे काय काम वेळेवर पूर्ण करण्याची सतत जाणीव राहील. मी चहा घेऊन नाही 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 नाही, काय नको चहा बी काय नको. राजाने मला वाटेत उभा करून आलोय, वाट बघत असणार. काय आता आपल्या कामासाठी आलोय, काम केलं बस. आता कामाशिवाय जेव्हा येईन ना तेव्हा जेवल्याशिवाय जाणार नाही. चला हे घे तुला. घे पोरी घे. येतो मी. हा राजा निघालो. मी आलो. तुम्ही असं हा फोटो मला या घरात दिसला नाही पाहिजे. हा फोटो मला घरात दिसला नाही पाहिजे. तुम्ही चला समजतो कोण तो धनाजीराव स्वतःला म्हणे मॉलचं काम पूर्ण कर. मॉलचं कन्स्ट्रक्शन म्हणजे खेळ वाटला याला, खेळ. दिलेल्या तारखेपर्यंत काम पूर्ण करा म्हणे.
मला हा फोटो पुन्हा घरात दिसायला नको. फेकून दे.